एखाद्याची वाईट नजर लागल्याने प्रगतीत अडथळा येतो का? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. जर एखाद्या व्यक्तीला कुणाची नजर लागली तर तो व्यक्ती सतत आजारी पडतो किंवा त्याचा घरातल्याशी सतत वाद होतो. बहुतेकदा त्याच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात आणि कोणतंच काम ठीक होत नाही. अशा वेळी नजर काढण्यासाठी कोणते उपाय करावे? आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडत असतो. तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं. घरात सातत्याने भांडणं होतात, अचानक घरातील सदस्य आजारी पडणं, लहान मुलं सतत किरकिर करणं, घरातील काचा अचानक फुटणे, भांडी अचानक पडणे, घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं, अचानक खर्च वाढणं, शेजारच्या विरोधात जाणं, एक प्रकारचा थकवा जाणवणं, सतत डोकं जड होतंय असं जाणवणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं, झोप उडणं, ठरवलेल्या कामात सतत अडथळा येणं, अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतंय? तर हे बहुतेकदा वास्तुदोषामुळे घडतं किंवा नजर दोषामुळे. परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे नजर दोष. तर नजर दोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं. आपण नजर दोषाची लक्षणं तर जाणून घेतली, पण नजर नेमकी लागते कशी आणि नजर दोष दूर कसा करावा, नजर कशी काढावी याचे उपाय जाणून घेऊयात. तर नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं? तर प्रत्येक व्यक्तीचा एक ॲरो असतो, जे विज्ञानही मान्य करतं. या ॲरोवर दुसऱ्याच्या विचारांचा, सहवासाचा परिणाम होत असतो. जर त्यावर वाईट विचारांचा, सहवासांचा परिणाम झाला तर आपला ॲरो डिस्टर्ब होतो, म्हणजेच दृष्ट लागते. ज्योतिषशास्त्रानुसार म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होतो. एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते तेवढं त्या व्यक्तीच्या सभोवतालचं अदृश्य तेज चमकत जातं, पांढरं होतं. हे जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात त्याच्या सभोवताली काळ्या रंगाची अदृश्य तेज बनत जाते. सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते, नकारात्मकता दिसते. वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात. तर नजर कधी लागते? तर असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसांची नजर आपल्या चांगल्या गोष्टीवर पडते आणि आपण त्याला नजर लागली किंवा दृष्ट लागली असं म्हणतो. जेव्हा एखादा व्यक्ती चांगलं यश मिळवतो, नाव कमवतो, तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोक सुद्धा असतात. हे ईर्ष्या मत्सर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात. नजर कशी काढावी? नजर दोष दूर करण्याचे उपाय. तर संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट-सुलट दिशेने ओवाळावे आणि नंतर ते बादलीतील पाण्यात टाकावेत. दुसरा प्रकार म्हणजेच नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्यांचं नजर रक्षा कवच वापरावं. तिसरं म्हणजे तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच घालू शकता. ते बाजारात सहजपणे उपलब्ध असतं. आणि चौथं म्हणजे काही ठिकाणी ज्वारीची भाकरी, त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात. तर पाचवं आहेत नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली, लिंबू, मिरची, बिबा हे देखील लटकवला जातो.
श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला